दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के कांदली गांव में भिवंडी शाहपुर उप जिला प्रमुख व मीनाक्षी फाउंडेशन के संस्थापक सम्मानित श्री विष्णु दादा चंदे के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में शिव शाही प्रतिष्ठान व कांदली गांव के ग्रामस्थ मंडल तथा शिव भक्तों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पूजन, अभिषेक, महाआरती, पालकी, महिलाओं के लिए सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महाराष्ट्राचे नाही तर पूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत हे पहिलं आपण म्हटलं पाहिजे। आणि जर पालखीचा जर विचार केला तर सतत 10 वर्ष आम्ही पालखी काढत असतो आणि याच जोशाने याच जल्लोषाने आम्ही पालखी काढत असतो। ही महाराजांची 395वी जन्मोत्सव आहे आणि याच अनुषंगाने सर्व गावकरी जमलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमचा हाच अट्टहास राहणार आहे की बाहेरच्यांना काय संदेश देता येईल, महाराजांचे काय विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील या आमचा प्रयत्न असतो। दिवसाची सुरुवात आम्ही रात्री 12 वाजता शिवाजी महाराजांना पाळण्यात घातले, जन्मोत्सव साजरा केला आणि त्यानंतर आम्ही 9 वाजता मूर्तीचे पूजन केले, प्रस्थापन केले मूर्ती मखारामध्ये आणि त्यानंतर दुपारचा जेवणाचा प्रोग्राम सुद्धा झाला आणि यानंतर आम्ही पालखीची मिरवणूक काढू असं 4 वाजता आणि नंतर परत रात्री गॅदरिंगचा कार्यक्रम होणार आहे। जे शिवाजी महाराजांचे वेशभूषा करणार आहेत त्यांचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझ्या गावात कांदली या गावात 10 वर्ष झाले याच अतिउत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते आणि यापुढे सुद्धा शिवजयंती अशीच साजरी केली जाईल। सर्वांनी जो प्रोत्साहन देऊन सर्व जे एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करतात हे चांगलं आयोजन आम्ही दरवर्षी करत राहू आणि शिवजयंती अशीच साजरी करू। महाराजांची जयंती करण्यामागे उद्देश हाच की सर्वांना जे महाराजांनी केलं ते आपल्यात पण व्हावं। आपण सर्वांनी ते जे महाराजांनी आपल्यासाठी केलं ते आपण महाराजांसाठी करावं हीच या मार्गे प्रेरणा असेल। आता सध्याची युवा पिढी वेगळ्या स्थितीनुसार चाललेली आहे, तर त्या स्थितीला न जाता सर्वांनी एकत्रितपणे येऊन आणि एकत्र राहावे हाच संदेश मी देईल। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती साजरी होत आहे। पूर्ण हिंदुस्थानमध्ये ही मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी होत आहे। कुठेतरी महाराजांचे विचार
महाराजांचे ते आपण तरुण युवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या शिवजयंतीच्या मार्फत होत असतं। आणि शिवाजी महाराजांनी जे रयतेचे राज्य सुरू केले, गोरगरीब जातीभेद न करता सर्वांसाठी जे रयतेचं राज्य सुरू केलं, त्याचा आदर्श ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत उत्सव साजरा करत असतो। छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे। त्यांचा आदर्श ठेवून आजच्या तरुण युवा पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जीवन जगलं पाहिजे आणि सर्वांनी एकोप्याने जसं शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता तळागाळातून सर्व लोकांना एकत्र करून जे रयतेचं राज्य सुरू केलं, त्याप्रमाणे आपण सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, हा तो संदेश असेल। खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु जाऊन आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच महाबाल्या राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला। छान, आम्हाला हेच हवं होतं। वेळ ठरवा, त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय। खानाच्या भेटीसाठी नक्षीदार शामियान्याला अनाच्या शामियान्या सय्यद बनला त्याच्या संगतीला, सय्यद बनला त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाराज। उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जेव्हा, पंतांनाही बरोबर घ्या। शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज। आओ आओ शिवाजी, आओ।
गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वते पतय नमो पार्वते पतय